साम्राज्य भाग 23. बोर्डरूममधला गद्दार. लायब्ररीतून बाहेर पडताना आर्यवीरच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती, पण ती शांतता वादळापूर्वीच्या शांततेसारखी होती. आज पहिल्यांदाच त्याला जाणवलं होतं की हा लढा फक्त त्याच्या वडिलांच्या खुनीला शोधण्याचा नाही, तर संपूर्ण राजअध्यक्ष साम्राज्य वाचवण्याचा आहे. विक्रांतने गाडी सुरू केली. सावी मागच्या सीटवर बसली होती. तिच्या हातात आजोबांचं पत्र होतं. ती पुन्हा पुन्हा तेच वाक्य वाचत होती. इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. आर्यवीर खिडकीबाहेर पाहत म्हणाला. जर आजोबा ब्लॅक क्राऊनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते आणि बाबांचा खून झाला, तर आता पुढचा नंबर माझा आहे. सावीने शांतपणे उत्तर दिलं. सर, ते तुम्हाला घाबरवून इच्छित आहेत. आर्यवीर हलकसं हसला. नाही सावी, आता मी त्यांना घाबरवणार आहे. 2 तासांनी ते राजअध्यक्ष ग्लोबल कॉर्पोरेशनमध्ये पोहोचले. संपूर्ण कंपनीत तणावाचं वातावरण होतं. रिसेप्शनवरून आर्यवीरला माहिती मिळाली. सर, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग सुरू होणार आहे. सगळे सदस्य आले आहेत. आर्यवीरने घड्याळाकडे पाहिलं. मीटिंग वेळेआधी का बोलावली? रिसेप्शनिस्ट घाबरत म्हणाली. सर, आम्हालाही माहीत नाही. आर्यवीर थेट बोर्डरूमकडे निघाला. मोठं लाकडी दार उघडताच सर्व डायरेक्टर्स त्याच्याकडे पाहू लागले. टेबलच्या दुसऱ्या टोकाला कंपनीचे ज्येष्ठ संचालक महेंद्र राणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र आत्मविश्वास होता. आर्यवीर, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. आर्यवीर आपल्या खुर्चीत बसला. विषय काय आहे? महेंद्र राणे यांनी एक फाईल त्याच्यासमोर सरकवली. ही कंपनी सलग काही दिवस संकटात आहे. हॅकिंग, गोपनीय माहिती लीक, शेअर्स खाली येत आहेत. म्हणून बोर्डने एक निर्णय घेतला आहे. आर्यवीरने फाईल उघडली. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. CEO पदावरून आर्यवीर राजाध्यक्ष यांना तात्पुरते दूर करण्याचा प्रस्ताव. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. सावी बाहेर उभी होती. तिला आत काय सुरू आहे हे कळत नव्हतं. आर्यवीर शांतपणे विचारलं, हा प्रस्ताव कोणी मांडला? महेंद्र राणे उतरले, मी. आणि जवळजवळ सर्व सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. आर्यवीरने एकामागोमाग प्रत्येक डायरेक्टर्सकडे पाहिलं. काहींनी नजर खाली केली. काही जण त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हते. म्हणजे कंपनीत भीती पसरली होती. आर्यवीर उठून उभा राहिला. ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल की मी या पदासाठी योग्य नाही, तर मी आत्ताच राजीनामा देतो. हे ऐकताच महेंद्र राणेंच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. पण पुढच्या क्षणी आर्यवीरने टेबलवर एक पेनड्राईव्ह ठेवला. राजीनामा देण्याआधी फक्त 5 मिनिट ही फाईल पहा. विक्रांतने लगेच स्क्रीन सुरू केली. पेनड्राईव्हमधील व्हिडिओ चालू झाला. त्यात 10 वर्षापूर्वीच्या एका मीटिंगची काही सेकंदाची क्लिप होती. चेहरे पूर्ण स्पष्ट नव्हते, पण आवाज स्पष्ट ऐकू येत होता. राजाध्यक्ष जिवंत असेपर्यंत आपल्याला काहीच मिळणार नाही. दुसरा आवाज, अपघात घडवून आणा. व्हिडिओ बंद झाला. बोर्डरूममध्ये एकदम शांतता पसरली. महेंद्र राणेंच्या कपाळावर घाम आला. आर्यवीरने त्याच्याकडे पाहता विचारलं, हा आवाज कोणाचा आहे महेंद्रजी? महेंद्र राणे काही बोलले नाहीत. तेवढ्यात त्यांच्यासमोर ठेवलेला मोबाईल व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर एक मेसेज चमकत होता. काहीही झालं तरी तोंड उघडू नकोस, नाहीतर पुढचा नंबर तुझ्या मुलाचा. महेंद्र राणेचा चेहरा पांढराफटक पडला. त्याचे हात थरथरू लागले.
आर्यवीरने ते पाहिलं. त्याला समजलं महेंद्र राणे मास्टर माइंड नाहीत, तेही कोणाच्या दबावाखाली आहेत. पण त्याच क्षणी बोर्डरूमच्या बाहेर जोरदार स्फोटाचा आवाज झाला. धाड! संपूर्ण इमारत हादरली. काचांचे तुकडे उडाले. अलार्म वाजू लागले. सावी धावत आत आली. सर, पार्किंगमध्ये स्फोट झाला आहे. विक्रांतने CCTV स्क्रीन सुरू केली. स्क्रीनवर काळ्या कपड्यातील 4 माणसं दिसत होती. त्यांच्यापैकी एकाने कॅमेऱ्याकडे पाहिलं आणि हात वर करून तीच बॅक क्राऊनची अंगठी दाखवली. मग तो हसला आणि कॅमेरा बंद झाला. आर्यवीरने मूठ आवळली. आता लपून खेळायचं नाही. आता युद्ध सुरू झालं आहे. साम्राज्य भाग 24. युद्धाची घोषणा. पार्किंगमधील स्फोटानंतर संपूर्ण राजअध्यक्ष ग्लोबल कॉर्पोरेशनमध्ये धावपळ सुरू झाली होती. कर्मचारी जीव वाचवण्यासाठी बाहेर पळत होते. फायर अलार्म सतत वाजत होता. धुराचे ढग संपूर्ण इमारतीत पसरले होते. आर्यवीर, सावी आणि विक्रांत लिफ्टकडे धावले. लिफ्ट वापरू नका सर, सिक्युरिटी ऑफिसर ओरडला. बेसमेंटमध्ये अजूनही आग लागलेली आहे. आर्यवीरने क्षणाचाही विलंब न करता जिन्याकडे धाव घेतली. ते खाली पोहोचले तेव्हा अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. 2 गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. त्यापैकी एक आर्यवीरची बुलेटप्रूफ कार होती. विक्रांतने गाडी पाहत गंभीर आवाजात म्हटलं, सर, तुम्ही आज 5 मिनिट आधी खाली आला असता तर. तो पुढे बोलू शकला नाही. आर्यवीरला समजलं तो स्फोट त्याला मारण्यासाठीच घडवून आणला होता. तेवढ्यात एक सिक्युरिटी गार्ड धावत आला. सर, हा लिफाफा स्फोटच्या जागेजवळ मिळाला. आर्यवीरने तो उघडला. आत फक्त एक बुद्धिबळाचा काळा राजा होता आणि एक चिठ्ठी होती. राजा वाचला, पण पुढच्या चालीत मात निश्चित आहे. सावीने चिठ्ठी वाचली. हे लोक प्रत्येक गोष्ट खेळासारखी का पाहतात? आर्यवीर शांतपणे म्हणाला, कारण त्यांना अजून वाटतं मी फक्त एक मोहरा आहे. पण आता त्यांना समजेल की मीच या खेळाचा नवा खेळाडू आहे. त्याच वेळी विक्रांतच्या फोनवर एक कॉल आला. सर, आपल्या जुन्या डेटा सेंटरमध्ये काहीतरी सापडलं आहे. काय? 10 वर्षापूर्वीच्या CCTV सर्व्हरचा बॅकअप. आर्यवीरचे डोळे चमकले. तो लगेच सुरक्षित करा. रात्री 11 वाजता ते तिघे कंपनीच्या जुन्या डेटा सेंटरमध्ये पोहोचले. धुळीने झाकलेली खोली, जुन्या सर्व्हरची रांग आणि एका कोपऱ्यात उभा असलेला लोखंडी रॅक. इंजिनियरने एक हार्ड डिस्क आर्यवीरच्या हातात दिली. सर, हीच ती डिस्क. या 10 वर्षापूर्वीचा बॅकअप आहे. आर्यवीरने ती सिस्टीमला जोडली. स्क्रीनवर एकामागोमाग एक फाईल दिसू लागल्या. त्यात एक फोल्डर होता. कॉन्फिडेन्शियल. 14 ऑक्टोबर. आर्यवीरने तो उघडला. आत अनेक CCTV क्लिप्स होत्या. त्याने पहिली क्लिप सुरू केली. त्यात त्याचे वडील ऑफिसमधून बाहेर पडताना दिसत होते. दुसऱ्या क्लिपमध्ये सावीचे वडील त्यांच्या मागे चालत होते. तिसरी क्लिप सुरू झाली आणि अचानक एक काळी SUV त्यांच्या गाडीच्या मागे लागलेली दिसली. विक्रांत उत्साहाने म्हणाला, सर, नंबर प्लेट दिसते. इंजिनियरने व्हिडिओ झूम केला. नंबर स्पष्ट दिसताच खोलीत शांतता पसरली. ती गाडी राजअध्यक्ष ग्रुपच्या नावावर नोंदणीकृत होती. सावीने अविश्वासाने विचारलं, म्हणजे कंपनीचीच गाडी? आर्यवीरचा आवाज कठोर झाला. याचा अर्थ कुणी बाहेरचा नाही, तो आपल्या कंपनीतलाच आहे. तेवढ्यात सिस्टीमवर आणखी एक फाईल स्वतःच उघडली.
ती कोणीतरी रिमोटने सुरू केली होती. स्क्रीनवर काळी पार्श्वभूमी होती आणि एक बदललेला आवाज ऐकू आला. आर्यवीर, तू अपेक्षेपेक्षा लवकर सत्यापर्यंत पोहोचतो आहेस, पण आता तुझ्यासाठी एक भेट आहे. त्याच क्षणी डेटा सेंटरच्या बाहेर जोरात कुलूप लागल्याचा आवाज आला. ठक. विक्रांत धावत दाराकडे गेला. दार बाहेरून बंद केलं गेलं होतं. पुढच्या क्षणी संपूर्ण खोलीत गॅस भरू लागला. सावीला श्वास घेणं कठीण झालं. आर्यवीरने लगेच तिचा हात पकडला. विक्रांतने दार तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. स्पीकरवरून पुन्हा तोच आवाज घुमला. पुरावे शोधण्याची किंमत जीव देऊनच चुकवावी लागते. आणि खोलीतील ऑक्सिजनचं प्रमाण वेगाने कमी होऊ लागलं. साम्राज्य भाग 25. सावीचं सर्वात मोठं रहस्य. डेटा सेंटरमध्ये विषारी गॅस वेगाने पसरत होता. सावीला श्वास घेणं कठीण झालं होतं. विक्रांत पूर्ण ताकदीने लोखंडी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता, पण दरवाजा हलतही नव्हता. स्पीकरवरून पुन्हा तोच थंड आवाज घुमला. सत्य शोधण्याचा हट्ट इथेच संपेल. आर्यवीरने संपूर्ण खोलीकडे एक नजर टाकली. भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, इमर्जन्सी फायर एक्झिट. पण त्यावर लोखंडी कपाट ठेवलेलं होतं. विक्रांत, ते कपाट बाजूला कर. दोघांनी मिळून पूर्ण ताकद लावली. कपाट सरकलं. मागे एक छोटंसं आपत्कालीन दार दिसलं. आर्यवीरने लाथ मारताच दार उघडलं. तिघेही बाहेर पडले. काही सेकंदांनी त्यांच्या मागे प्रचंड स्फोट झाला. धाड. संपूर्ण डेटा सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सावी काही क्षण निशब्द उभी राहिली. जर ते 30 सेकंद उशिरा बाहेर पडले असते तर तिघेही जिवंत राहिले नसते. आर्यवीरने मागे वळून जळणाऱ्या इमारतीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त राग होता. ते पुरावे नष्ट करू शकतात, पण सत्य नाही. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक मेसेज आला. जर सावीला वाचवायचं असेल तर उद्या सकाळी 7 वाजता जुन्या घाटावर एकटाच ये. खाली एक फोटो होता. त्या फोटोमध्ये सावीची आई खुर्चीला बांधलेली दिसत होती. सावीच्या हातातून फोन खाली पडला. आई! तिच्या डोळ्यात अश्रू आले. आर्यवीरने तिच्या खांद्यावर हात ठेवला. मी तुझ्या आईला काही होऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता जुना घाट. धुक्याने पूर्ण परिसर झाकला होता. आर्यवीर एकटाच तिथे पोहोचला होता. त्याच्या हातात कोणतंही शस्त्र नव्हतं. तो शांतपणे पुढे चालत होता. अचानक समोरून एक काळी कार आली. त्यातून सूट घातलेला एक अनोळखी माणूस उतरला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं. स्वागत आहे आर्यवीर. सावीची आई कुठे आहे? तो माणूस हसला. तू अजूनही चुकीचे प्रश्न विचारतो आहेस. योग्य प्रश्न असा आहे, सावी खरंच कोण आहे? आर्यवीर काही क्षण शांत राहिला. तो माणूस पुढे म्हणाला, तुला वाटतं ती एक साधी मुलगी आहे, पण 10 वर्षापूर्वी ज्या रात्री तुझ्या वडिलांचा खून झाला, त्या रात्री एक 5 वर्षाची मुलगी सगळं पाहत होती. आर्यवीरच्या चेहऱ्याचा रंग बदलला. काय म्हणायचं आहे तुला? तो माणूस हळूहळू जवळ आला. ती मुलगी सावी होती. आर्यवीरला क्षणभर विश्वासच बसला नाही. असं होऊ शकत नाही. होऊ शकतं. त्या रात्रीच्या धक्क्यामुळे तिच्या मेंदूने त्या आठवणी खोलवर दडपून टाकल्या. म्हणून तिला काहीच आठवत नाही. पण तिच्या मनात
अजूनही त्या रात्रीचं सत्य जिवंत आहे आणि म्हणूनच ब्लॅक क्राऊन तिला जिवंत ठेवणार नाही. तेवढ्यात त्या माणसाने एक छोटा पेनड्राईव्ह आर्यवीरच्या हातात ठेवला. त्यात सगळे पुरावे आहेत, पण लक्षात ठेव, हे सत्य उघडलंस तर तुझं साम्राज्य वाचेल, पण सावीचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. हे बोलून तो कारमध्ये बसला. कार भरधाव वेगाने निघून गेली. आर्यवीर काही क्षण जागच्या जागी उभा राहिला. त्याच्या हातात पेनड्राईव्ह होता आणि मनात हजारो प्रश्न होते. तो मागे वळला, पण घाटाच्या दुसऱ्या टोकाला सावी उभी होती. तिने त्या अनोळखी माणसाचं शेवटचं वाक्य ऐकलं होतं. तिच्या डोळ्यात भीती होती. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "आर्यवीर सर, मी खरंच त्या रात्री तिथे होते का?"